लाडक्या बहिणींची संभ्रमावस्था, तहसीलदार कार्यालयातर्फे छाननी सुरू। तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कऱ्हाड तालुक्यातील 1.25 लाख महिलांना दरमहा 1500 प्रमाणे अनुदान मिळते। या योजनेत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी महिलाही लाभ घेत आहेत। त्याची तहसीलदार कार्यालयातर्फे छाननी सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कऱ्हाड तालुक्यातील 1.25 लाख महिलांना दरमहा 1500 प्रमाणे अनुदान मिळते। या योजनेत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी महिलाही लाभ घेत आहेत। त्याची तहसीलदार कार्यालयातर्फे छाननी सुरू आहे। त्यामुळे पुढील काळात लाडकी बहीण की निराधार योजना यापैकी एका योजनेचा लाभ महिलांना घ्यावा लागणार आहे। निराधार योजनांचे 12,456 लाभार्थी आहेत। त्यात 60% महिला आहेत। त्यांना त्याचा फटका बसणार आहे। निराधारचा आधार शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचे तालुक्यात 12,456 लाभार्थी आहेत। त्यात महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे 60% आहे। त्या योजनेचा लाभ महिलांसह दिव्यांग, आजारग्रस्त, श्रावणबाळ, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसह निराधार घेतात। त्यातही 10,456 लोक पात्र आहेत। त्यांना प्रत्येकी 1,500 रुपयांप्रमाणे जानेवारीपर्यंतचे अनुदानही प्रत्येकाच्या खात्यावर जमा आहे। जानेवारीअखेर 10,56,84,000 अनुदान वाटप झाले आहे। मात्र आता दोन्ही योजनांऐवजी एकच योजना घ्यावी लागणार असल्याने त्याला खीळ बसण्याची भीती आहे। कोणतेही एकाच योजनेचा मिळणार लाभ? शासनाने कडक नियम करण्याचा निर्णय घेतल्याने निराधार आणि लाडकी बहीण योजनेपैकी एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यातील कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते आता त्या महिलांनाच ठरवावे लागणार आहे। त्यामुळे महिलांत संभ्रमावस्था आहे। दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ घ्यावा लागणार असल्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे। आतापर्यंत काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून अर्ज मागे घेतला आहे। काही महिलांनी निराधारचा अर्ज मागे घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। सर्व्हेनंतर त्या बाबी स्पष्ट होतील। तहसील व पंचायत समितीतर्फे हा सर्व्हे होत आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब